रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण शिवणार आहोत आजीबाईची पिशवी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण चालू करूयात पिशवी शिवण्याची कशी हे पाहूयात. तर मी ह्या पिशवीमध्ये मी म्हणजे खप्पे करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 4-5 पडदं लागणार आहे तिकडून असे लावण्यासाठी. तर हे व्हाईट जो कपडा दिसतोय त्याचे मी 3 पडदं कट करून घेते, म्हणजे जेवढी तुम्हाला हवी आहे तशी. तर आता मी इथं परफेक्ट 6x12 करणार आहे. त्याच्यासाठी मी 13x7 ठेवलं आहे आणि नंतर ते कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला जसे पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही साईज कट करू शकता. तर आमच्या आजीला ह्या साईजची हवी होती म्हणून मी ह्या साईजची कट करते. तर नंतर आतमधल्या 3 पडदे आपण कट केलेले आहेत. नंतर त्याच मापाने 2 पडदे आणखीन साईडचे जे आहेत ते वेगळ्या रंगाचे, कारण की ते खूप मळतात त्याच्यामुळे आतमधले मळले तरी चालतील, पण बाजूचे आहेत ते त्याच्यामुळे मी दुसऱ्या रंगाची लावणार आहे. ते कट करून घेतले त्या मापाचे आणि पुढं आपल्याला एक छोटासा खप्पा बनवायचा आहे. तर आता हे 2 भाग कट झालेले आहेत, पूर्ण आपले 5 भाग कट झालेले आहेत. तर आता जो पुढचा खप्पा तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी हे थोडंसे साडीची उरलेली लेस होती ती कट करून घेतली आणि आता बघूयात आपण सर्व कट झालेलं आहे. तर आपण काय काय कट करून घेतलं आहे. आधी 3 पडदं जे होते ते व्हाईट कलरचे, नंतर 2 पडदं हे भगव्या कलरचे आणि नंतर आपल्याला छोटीशी पुढं पॉकेट तयार करायचं आहे ते. तर मी हे 5 पण पडदं आहेत का ते डबल घेणार आहे. तर मी आधी कट करून घेतलेले आहे. तर फोल्डेड साईड ही मी खालून सोडून दिली आणि वरून जे ओपन साईड होती तिथून शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ते आपण फोल्ड करून वापस त्याला दाबटीप मारणार आहोत. तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि नंतर त्याच्यावर दाबटीप दिली. तर अशा पद्धतीने हे 3 पडदे आहेत ते तयार करून घ्यायचे. तर हा माझा पडदा तयार करून झालेला आहे. तर इथून पुढं असेच आणखीन 2 पडदे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपले 3 पडदे एकदम म्हणजे जसे पाहिजे होते तसे फोल्ड करून नंतर दाबटीप देऊन घेतले आहेत. तर आता हे जे बाजूला लावायचे होते ते पण तयार करून घेऊयात. पहिले आपण ते 3 पडदे तयार करून घेतले होते त्याच पद्धतीने हे भगव्या कलरचे पण 2 पडदे तयार करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला त्याला खप्पा जो लावायचा आहे त्याला अस्तर नव्हतं कट केलेलं, त्याच्यामुळे मी अस्तर कट करून घेते आणि नंतर अस्तर कट करून झालेला आहे. आणि आता आधीचा कपडा जो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर आपण जे अस्तर कट केलेलं आहे ते ठेवून एकदम बरोबर टिप मारायची, कारण की खाली लेस आहे त्याच्या इकडं तिकडं जाऊ नये म्हणून एकदम पर्पल कलरच्या थोडंसं पलीकडे मी शिलाई मारून घेते. आणि नंतर त्याच्यावर आता आपल्याला चैन लावायची आहे. तर मग दाबटीप न देता डायरेक्ट मी तिथं चैन लावून घेतलेले आहे. तशाच पद्धतीने आणखीन वरून पण आपल्याला थोडासा कपडा लावायचा आहे. मग कपडा नव्हता त्याच्यामुळे मी थोडासा कट केला आणि नंतर खालून ज्या पद्धतीने चैन लावून घेतली होती त्याच पद्धतीने वरून पण आपल्याला चैन लावून घ्यायची आहे. वरचा कपडा हा एवढा न ठेवता फक्त जो गोल्डन आहे तेवढाच ठेवायचा होता, त्याच्यामुळे कट केला. आणि नंतर जे आपला पुढत होता त्याला जेवढं पाहिजे तेवढं वर खाली तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. तर मी आता वरून चैन पण लावून झाली होती आणि नंतर ती बघत होते बरोबर आहे का, तर ती तुटली निघून गेली. मग नंतर रनर वापस बसवलं आणि आधी पॅक करून घेतलं. नंतर त्याच्यावर सरळ 2 पडदे ठेवले, म्हणजे आधी खप्पा तयार केलेला आहे तो खाली ठेवला आणि त्याच्यावर जो भगव्या कलरचा होता तो ठेवून दिला. नंतर त्याच्यावर जे व्हाईट कलरचे 3 होते ते ठेवून दिले आणि नंतर आपण एकदम सरळ टिप मारून घेतली आणि नंतर खालून न घेता वापस जेवढ्या आपली साईज पाहिजे होती तेवढ्या याच्यावर मार्क करून तिथून कट करून घ्यायचं उरलेला कपडा. आणि नंतर खाली जेवढ्या आपल्याला उंची पाहिजे होती तेवढी आधी मार्क करून घ्यायचं आणि नंतर शिवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपली पिशवी तयार आहे. तर बघूयात फायनल रिझल्ट. तर 2-3 टिपा मारून घ्यायच्या आधी बरोबर आल्या असल्या तर नंतर खोलून वापस 2-3 टिपा मारायच्या, म्हणजे निसटून याच्यासाठी. तर आपली पिशवी तयार आहे. तुम्हाला पिशवी शिवलेली आवडली का आणि जी मी शिकवली आहे ती कळली का महत्त्वाचं म्हणजे, आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा, तुम्हाला जे काही कळलं नसेल ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आजीबाई काय म्हणलं ऐकलात का? चांगली केली. एवढ्या हळूने बोललं, तुम्हाला नसर ऐकू आलं त्याच्यामुळे वापस सांगते. तर अशाच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा. बाय.